प्रा नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन सानप. तर आपण आज जो ॲन्सेंटचा आपण जो स्टार्ट केलेला आजचा सेकंड पार्ट घेऊ आणि याचसोबत ॲन्सेंट संपून जाईल. म्हणजे थोडा पोर्शन राहील, म्हणजे 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे त्यातला. आणि तो मेनली आता राहिलेला जो पोर्शन आहे तो मिडेवल हिस्ट्री, म्हणजे जे आपण मोगल हिस्ट्री वगैरे म्हणतो ना, त्याच्या संबंधित आहे. तर तो पण आपण उद्या कव्हर करायचा प्रयत्न करू. तर आपण स्टार्ट करूया जनपदे आणि गणराज्य. आता आपल्याला महाजनपदे, जनपदे वगैरे, पहिले आपण जनपदे बघायचे, नंतर महाजनपदे वगैरे, असंच करत आपण मौर्य वगैरे, नंतर गुप्तापर्यंत आपल्याला पूर्ण आज पाहून घ्यायचं आहे सगळं. आता बघा, जनपदे आणि गणराज्य. आता याचं स्टार्ट कसं झालं बघा. काय काय कसं असं नातेसंबंधाने बांधलेले लोक असतात ना, म्हणजे रिलेटिव्ज वगैरे. आता हे जेव्हा खूप सारे लोक एकच भावना वगैरे अशा भावनेने एकत्र यायला लागले ना, तर त्याला नाही का वैदिक पिरियडमध्ये काय म्हणायला लागले, जन म्हणायला लागले. कळालं. नंतर पुढचे आता भौगोलिक ज्यावेळेस सीमा संबंधित जाणीव, म्हणजे जिओग्राफिकल जे हे असतं ना, अवेअरनेस वगैरे, तसं आलं. आणि जाणीव, जन या संकल्पनेशी जेव्हा निगडीत, जन म्हणजे फक्त ज्यांना असे आपण एक आहोत अशी भावना, त्याला जन. पण जेव्हा ती भावना आहे ना जिओग्राफिकल, म्हणजे एक भौगोलिक सीमा संबंधित जाणीव आणि स्वतःची एक स्वतंत्र प्रशासन व्यवस्था, म्हणजे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वगैरे हे असतं ना, ॲडमिनिस्ट्रेशन. तर त्यावेळेस जी होती ना, त्याला आपण अशा पद्धतीने ज्यावेळेस येते ना, त्यावेळेस जनपासूनच काय जनपदे अस्तित्वात येतात. आता साहित्यामध्ये नाही का, भारतीय जे उपखंड आहे त्याला आपण इंडियन कॉन्टिनेंट म्हणतो ना, त्याची विभागणी नाही का, प्राच्य म्हणजे पूर्व दिशेचे, प्रतीच्य म्हणजे पश्चिम दिशेचे, नावं लक्षात ठेवा कारण जुळत वगैरे येऊ शकते. उदिच्य म्हणजे उत्तर दिशेचे, दक्षिण आणि मध्य आहेत ना, असे 5 प्रदेशामध्ये केलेले लक्षात ठेवा. नंतर परंतु ही विभागणी नाही का प्रामुख्याने विंध्या पर्वत आणि त्याच्या वरचीच, म्हणजे नॉर्थ साईडच होतं. पुराण ग्रंथामध्ये नाही का, उल्लेखामध्ये नाही का, मात्र भौगोलिक जाणीवेचा विस्तार होऊन जे पुराण होतं ना, त्याच्यामध्ये काय झालं, नंतर पुराण ग्रंथ म्हणजे पुढचे नंतरचे, याच्यामध्ये काय झालं, विंध्या पर्वताच्या दक्षिणेकडे पण दक्षिणपथ आणि अपरांत. आता हा शब्द महत्त्वाचा आहे, अपरांत म्हणजे कोकण. आता जो कोकण आहे ना, त्याला अपरांत म्हणतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कारण हे असे शब्द वगैरे असतात ना, जे स्पेसिफिकली इम्पॉर्टंट असतात, ते जोड्याजोड्यात वगैरे विचारू शकतात. नंतर जनपदाच्या प्रमुखास नाही का राजन म्हणायचे. राजा म्हणजे जनप्रमुखाचा प्रमुख होता, परंतु त्याला निवडण्याची किंवा पदावरून हटवण्याची सभा आणि समिती याच्याकडे अधिकार असतात. सभा लक्षात ठेवा, सभा आणि समिती दोन वेगवेगळे टर्म आहेत. सभा म्हणजे कसं, जे थोड्या कमी लोकांनी बनलेली असते, आणि समिती ना ही जास्त लोकांनी बनलेली असते. सभा आहे ना ही थोडी वरच्या लेवलची, समिती त्याच्या खालच्या आहे. आणि समिती ना ही थोडीशी जास्त डेमोक्रॅटिक असल्यासारखी, जास्त लोकांची असते. आता पाणिनीचं जे अष्टाध्यायीमध्ये नाही का, पाणिनीने एक अष्टाध्यायी एक पुस्तक लिहिलेले, त्याच्यामध्ये आणि त्यानंतरच्या व्याकरणामध्ये नाही का, जनपदीने ना या शब्दाचा देखील उल्लेख आहे. हा शब्द म्हणजेच काय, अस्त्र शस्त्र विद्येत निपुण असणाऱ्या ज्या वर्गाचा निर्देश वगैरे करण्यात आला आहे. आता जनपदाचा विस्तार विकास वगैरे कसं झालं हे पाहू आपण. आता एकाच कुलाचे वंशज असलेले जन विकसित झाले, म्हणजे सगळे एकाच कुलात असलेले. एक्झाम्पल त्याचं काय, मत्स्य, चेदी, गांधारा, काशी, कोसल वगैरे त्यांचं एकच होतं, त्याच्यापासून विकसित झालेले. जर अनेक कुलं एकत्र येऊन वंशज जर एकत्र होऊन त्याचं जनपद उदय झालं, याचं उदाहरण काय, पांचाल वगैरे. 5 जणच मिळून उदय चालतं. आणि मोठ्या बलशाही जनपदांनी समजा छोट्या जनपदाला जिंकून वगैरे घेऊन असे काही जनपद उदयास आले, लक्षात ठेवा. म्हणजे जनपद कशा उदयास आली यानुसार सांगितले. आता गणराज्य म्हणजे कसं, रिपब्लिक वगैरे स्टेट कोणकोणते त्यावेळेस. आता ते वज्जी, शाक्य, लिच्छवी, मल्य हे गणसंख्य होते. गौतम बुद्धाच्या चारित्र्यकथेशी निगडीत आहेत. हे UPSCने एकदा MCQ विचारला होता की कोणकोणते जे गणराज्य आहेत ते गौतम बुद्धाच्या चारित्र्य जे कथे ना त्याशी निगडीत आहेत, लक्षात ठेवा. हे वज्जी, शाक्य, लिच्छवी, मल्य वगैरे. तर त्यांचा जन्म नाही का, गौतम बुद्धाचा जन्मच ॲक्च्युली शाक्य काळात झालेला आहे. त्यांचे पिता होते ना शुद्धोधन, हे शाक्य जे गणपरिषद होते त्याचे राजा होते, अध्यक्ष वगैरे असे निवडून आल्यासारखे होते. आता आपल्याला पुढचं महत्त्वाचं आहे ऑलिगार्की किंवा अल्प लोकसंख्ये पद्धत. ज्यावेळेस नाही का, आता डेमोक्रेसी म्हणजे कसं, जास्त वगैरे असं, म्हणजे खूप असे ब्रॉड लोक वगैरे किंवा एक लोकांनी निवडून दिलेले लोक ज्यावेळेस गव्हर्नमेंट करतात त्यावेळेस आपण डेमोक्रेटी म्हणतो. पण ऑलिगार्की म्हणजे कसं असतं म्हणजे का, या प्रकारात नाही का प्रशासन नाही का सर्व अधिकार समाजातील अभिजानाच्या सभेकडे, म्हणजे एकदम थोडे लोक ज्यावेळेस रूल करतात त्यावेळेस याला म्हणतात ओलिगार्की. आता पाणिनी आणि कौटिल्याने ना या प्रकारचा उल्लेख नाही का शब्दोपजीवी असा संघ असा केलेला आहे, लक्षात ठेवा. आता पाणिनीने यांनी काय केले, वज्जी, नंतर अंधक, वृष्णी, नंतर योद्धे या समावेश नाही का, यांचा समावेश नाही का राजशब्दजीवी या प्रकारात केला. म्हणजे त्यावेळेचे जे हे होते ना जनपदा ते अशा प्रकारचे होते, असं म्हणजे ओलिगार्की थ्रू रूल करायचे. कौटिल्याने काय म्हणले की
किंवा वज्जी आणि मद्रक, कुरु, पांचाळ वगैरे यांचा समावेश इथे केलेला आहे. असे गण जे संख्या होते ना, गणसंघ हे प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील पूर्वेकडे भागात, बिहार वगैरे अशा प्रकारे तिथं मध्ये जास्त प्रमाणात आढळत होते. तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. आता पुढचा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, तो महत्त्वाचा आहे, भारतातील दुसरे नागरीकरण. आता पहिले नागरीकरण म्हणजे कोणते? हरप्पा संस्कृती पहिली नागरीकरण आपण पाहिलं. आता आपण स्टार्टच यांनी केलं होतं, सुरुवातीला नाही का निओलिथिक पिरियड वगैरे पाहिलं होते आपण, त्याचे फीचर्स वगैरे पाहिले, नंतर हरप्पा वगैरे पाहिलं होतं, नंतर चालकोलिथिक पाहिलं. आता आपण हे पाहणार आहोत दुसरे नागरीकरण. हे खूप इम्पॉर्टंट आहे, महाजनपद. याच्यावर खूप वेळा प्रश्न येतात. 22ला क्वेश्चन आला होता, 23ला याच्यावर क्वेश्चन नव्हता, त्यामुळे 24ला क्वेश्चन येण्याची जास्त शक्यता आहे, लक्षात ठेवा. पुढे MCQ पण मी दिलेली त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला आयडिया होऊन जाईल प्रश्न कसे विचारतात. महाजनपदाचा उदय बघा. आता 16 महाजनपदाचा नाही का जैन आणि बुद्ध ग्रंथामध्ये तसेच पुराणामध्ये उल्लेख आहे. 16 जनपद जास्त फेमस होते. आता बौद्ध काळात नाही का महाजनपदाच्या काळाशी अधिक निकटचा काळ असल्यासारखा असल्यामुळे त्याचा उल्लेख नाही का महाजनपदाचे नावं अधिक ग्राह्य मानली जातात. म्हणजे बौद्धाचे वगैरे जे पुस्तक वगैरे ना त्याच्यामध्ये नावं लिहिलेले आहेत, ते अधिक असं थोडे कन्सिडर करतात, कारण ते त्यावेळेस त्या पिरियडमध्ये रिलेट केलेत. आता 16 महाजनपदापैकी नाही का अश्मक आणि अस्सक, अश्मक किंवा अस्सक हे महत्त्वाचे, कारण हे महाजनपद आहे ना आजच्या महाराष्ट्राशी निगडीत आहे. हे म्हणजे कोणतं आहे की आपल्या औरंगाबाद आहे ना, तर ते लक्षात ठेवा. आपल्या दक्षिणेकडे फक्त एकच महाजनपद होतं आणि ते आपल्या औरंगाबादला होतं, लक्षात ठेवा. आता 16 महाजनपदे कशी होती, इथं मॅप दिलेलं मी सांगतो बघा. इकडे गांधारा आणि इकडे कंबोज बघा. कंबोज एकदम वर आहे, त्याच्या खाली गांधारा आहे. नंतर कुरु, दिल्ली, मत्स्य, शूरसेन, पांचाल, कोसल, नंतर इकडं मल्य, उज्जी, नंतर अंग, मगध, काशी, वत्स, चेदी, अवंती, नाशमक. एकदा प्रश्न काय विचारला त्यांनी माहिती का, हे 4-5 जण आहेत ना, यांनी काय केलं होतं की एकदम इकडं ईस्टला कोणतं आहे, म्हणजे एकदम पूर्वेकडे कोणतं आहे, एकदम पश्चिमेकडे कोणतं आहे, नंतर मगध कुठे एकदम इकडं, म्हणजे जे एकदम नॉर्थ याचे आहेत ना, ईस्ट साईडचे, ते असे त्यांनी असं नकाशामध्ये दाखवा किंवा अशा प्रकारे प्रश्न विचारला होता, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला बघायचं आहे अश्मक किंवा अस्सक महाजनपद. आता 16 महाजनपदापैकी नाही का एक आहे अश्मक किंवा अस्सक. हे एकमेव असं महाजनपद तुम्हाला सांगितलं ना, हे दक्षिणपद म्हणजे विंध्याच्या खाली होतं, नावाने ओळखलं जाणाऱ्या प्रदेशात होतं. बाकीचे 15 आहे ना ते उत्तर भारतात होते. आता सुत्त निपात या ग्रंथामध्ये नाही का दक्षिणे पथाचा सविस्तर वर्णन केलेलं आहे. आता सुत्त निपात आहे ना हे बौद्धाचं पुस्तक, त्याच्यामध्ये दक्षिण पथाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे, कसा कुठून जातो काय. त्यानुसार नाही का दक्षिण पथ हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. आता श्रावस्तीपासून ते उज्जैनी, माहिष्मती या मार्गाने येऊन नाही का विंध्या पर्वताला ओलांडून तो दक्षिणेकडे प्रतिष्ठानपर्यंत तो रस्ता पोहोचत असे. आता प्रतिष्ठान म्हणजे काय, आपलं जे हे पैठण आहे ना त्याला प्रतिष्ठान म्हणायचं, लक्षात ठेवा. आता महागोविंद सुतांत हे बुद्धाचा जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नाही का अस्सक किंवा अश्मक आहे ना, त्याचा राजा होता ना ब्रह्मदत्त या नावाचा राजा होता असं उल्लेख आहे. त्याचे राजधानीचं नाव होतं पोतन. पोतन म्हणजे आपलं पैठणाचं असा उल्लेख आहे. आता पोतन म्हणजे पोतन म्हणजे हे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा होय, पैठण नाही सॉरी, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा होय. आता पोतन या नगराची नाही का पोटली आणि पोंडे अशा नावाची पण ओळख आहे, लक्षात ठेवा. हे बाकी ओळख आहे. नंतर हे प्रतिष्ठान म्हणजे पैठणी बघा, फक्त हे पोतन हे वेगळे. नंतर आता जैन ग्रंथानुसार बघा, जैन ग्रंथाचे पहिले तीर्थकार होते ना ऋषभनाथ, यांचे जो पुत्र होता ना बाहुबली, यांनी काय केलं होतं की अश्मक हे राज्य दिलेलं होतं असं म्हणणे. त्यांनी नाही का बाहुबलीला अश्मक राज्य दिलं होतं आणि पोदनपूर ही त्याची राजधानी होती असं म्हणतात. आता बाहुबलीचं भव्य मूर्ती ना कुठे, श्रावण बेळगाव हे कर्नाटकमध्ये, आणि पूर्ण दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे, लक्षात ठेवा. नेटवर जाऊन सर्च करून पण पाहू शकता, खूप फेमस आहे. तिथं नाही का बाहुबली यांनी नाही का केवळ ज्ञान प्राप्ती झालेली, म्हणजे जैनासारखी नाही का केवळ ज्ञान प्राप्ती म्हणजे पूर्ण इंद्रियावर कंट्रोल वगैरे असणं, कळलं. आता पुढचं एक महत्त्वाचं एक चुल्ल कलिंग जातक नावाचे. आता हे बुद्धाच्या जातक म्हणून काही स्टोरी असतात, त्याच्यामध्ये काही स्टोरी येतात. आता हे रेफरन्ससाठी असतात, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की त्यावेळेस कशा गोष्टी होत्या काय. या कथेनुसार नाही का दंतपूरचा एक कलिंग राजा होता, त्या राजाने दिलेल्या आव्हानामुळे अस्सक राजाने काय केलं, त्याच्यासोबत युद्ध केलं. म्हणजे दत्तकपूरचा एक कलिंग राजा होता, त्यासोबत आपला अस्सक राजा त्यांनी युद्ध केलं आणि हे युद्ध करून कलिंगाचा त्यांनी पराभव केला आणि त्याच्या कन्येसोबत विवाह केला. त्याच्यामुळे काय दोन्ही राज्यात नाही का साख्य म्हणजे एक चांगला असं बॉन्ड तयार झाला. एक खरवेलाच्या हाती गुंफा म्हणून केव येतं, खूप फेमस आहेत, लक्षात ठेवा. इथं नाही काय कोरीव लेखात नाही का खरवेलाने पश्चिम दिशेकडील सत्कारणी राजाचा प्रभावाला न जुमानता आसिक नगरावर आक्रमण करून तेथील प्रजेला भयभीत करून सोडल्याचा उल्लेख पण आहे, कळलं. आता काही इतिहासकाराच्या मते नाही का जे चुल्ल कलिंग जतकातील अस्सक आणि खरवालाच्या ज्या कोरीव लेख आहेत ना त्या आसिक नगर एकच आहे असं म्हणणं आहे त्यांचं. आता कळलं. आता दुसरं नागरीकरण कसं झालं, आता इथून पुढे आपल्याला बघायचं की 16 महाजनपदे कसे आले, काय होते, कुठे होते, काय बघायचं. आता एक ग्रंथ आहे महापरिनिब्बाण सूत्र.
आता हे बुद्धाचे सगळे ग्रंथ बघायला लक्षात ठेवा. या ग्रंथामध्ये का चंपा, राजगृह, सावस्ती, साकेत, कौशंबी, वाराणसी अशा 6 नगराचा विशेष महत्त्व असल्याचा उल्लेख आहे. आता इसवी सन सनापूर्वी लक्षात ठेवा 6व्या दशकाच्या आसपास नाही का, म्हणजे आपले येशू ख्रिस्त यांच्या जन्माच्या पाठीमागं 6 दशक म्हणजे 600 वर्षापूर्वी नाही का जैन आणि बुद्ध धर्म एकाच वेळेस उदयास आले. लक्षात ठेवा. तर सुरुवातीस नाही का प्राचीन भारतातील ही आणि इतर नगरे भरभराटीत आली असं उल्लेख आहे. आता नाण्यांचा उल्लेख प्राचीन भारतात नाही का साहित्यात करशापन आणि पण या नावाचे काही उल्लेख आहेत. आता लक्षात ठेवा ही नाही का नाणी लक्षात ठेवा. 2023ला क्वेश्चन आला तर मी पुढे दाखवणार आहे. तर त्यांनी विचारलं होतं की विनिमयासाठी वगैरे नाही का कोणती नाणी वापरतात. आता हे त्यावेळेस तिथं नव्हते, पण असं डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात की करशापन किंवा पण काय आहेत वगैरे. लक्षात ठेवा इथे नाणी आहेत. आता बघायचं आपल्याला 16 महाजनपद. आता 16 महाजनपद आणि त्याची राजधानी आता एक बघणार आहोत. मी एकदा वाचून दाखवतो तुम्हाला हे चार्ट. तर महाजनपद आणि त्याची राजधानी आता काशी ना तिचं वाराणसी खूप फेमस आपल्याला माहिती, काशी वाराणसी. कोसल आहे ना त्याची श्रावस्ती, अंग आहे ती चंपा आहे, मगध आहे ना त्याची राजगृह ह्या जास्त फेमस आहे, वृज्जी किंवा वज्जी ना हिचं वैशाली. लक्षात ठेवा वैशाली, मगध ते राजगृह फेमस आहे, अंगचं चंपा आहे, अंगावर कोणी मारले असं चपचप आवाज चंपा असं लक्षात ठेवा. मल्ल बघा, मल्ल असतात ना ते कुस्ती खेळतात, कुशीनगर कुस्ती खेळणारे कुशीनगर असले. चेदी बघा चेड्डी पैलवान असतो ना तसा शक्तिमान असा लक्षात ठेवा. नंतर वंश असतो ना वंश याला कौशंबी लक्षात ठेवा. नंतर आपलं जे कुरु किंवा इंद्रप्रस्थ म्हणजे आजचं ते कुरु म्हणजे दिल्ली आहे, तिथलं इंद्रप्रस्थ त्याची राजधानी होती. आता उत्तर पांचाळ ना त्याच्या छत्र किंवा दक्षिण पांचाळ ना कांपिल्य आहे राजधानी होती. लक्षात ठेवा. नंतर मत्स्य म्हणजे विराट. आता आपल्याला माहिती आहे विराट खूप चपळ आहे, फिल्डिंग वगैरे फास्ट करतो. तर मत्स्य म्हणजे मासा, तसं विराटनगर असं लक्षात ठेवा. शूरसेना कुठली मथुराची लक्षात ठेवा. आश्मक किंवा अस्सल त्याची काय पोटली, पोतन किंवा पोदन वगैरे असं. नंतर अवंती ना उज्जैनी किंवा माहिष्मती. आणि गांधार आहे त्याची तक्षशिला आणि कंबोजी तिथे राजपूर. आता हे राजधानी खूप इम्पॉर्टंट आहे. आता काही जे महाजनपद आहेत त्याचे जे रूलर आहेत ना ते पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण प्रश्न आले आहेत तसे. आता आपण एक स्टार्ट करू. काशी बघा, काशीची राजधानी कोणती होती? वाराणसी होती. काशीचे महाजनपदाचे राजे होते ना खूप महत्त्वाकांक्षी होते. त्यांच्यापैकी अनेकांना नाही का सब्बू राजुनाम किंवा अग्रराजा म्हणजे सर्व राजामधील प्रमुख राज असं बनण्याची इच्छा होती. असा उल्लेख नाही का जे जातक कथा तुम्हाला सांगितलं ना बौद्धाच्या कथा आहेत ना त्यांना जातक कथा म्हणतात. असं एक महावाग्य ह्या ग्रंथामध्ये नाही का काशीच्या राजाने नाही का कौशल्याचा पराभव करून काशी महाजनपदामध्ये विलीन केल्याचा उल्लेख आहे असं लक्षात ठेवा. आता जो मगधाचा राजा होता ना शेवटी अजातशत्रू यांनी काय केलं काशीचा पण पराभव करून टाकला आणि मगधामध्ये विलीन केले. आता बहुतेक सारे जे महाजनपद आहेत ना शेवटी अजातशत्रूंनी जिंकून घेऊन नाही का ते मगधामध्ये विलीन झालेले आहेत. अजातशत्रू हा राजा नाही का गौतम बुद्धाचा समकालीन होता. लक्षात ठेवा. आता कौशल, आता 2 नंबरचं जे महाजनपद आहे कौशल भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमध्ये लुंबिनी या प्रदेशामधील नाही का एक प्राचीन कोसल महाजनपदाचा आपल्याला विस्तार भेटतो. श्रावस्ती ना ही ती कोसलची राजधानी होती. कोसल महाजनपदाचा राजा होता ना त्याचं नाव होतं प्रसेनजित. हे खूप फेमस आहे लक्षात ठेवा. गौतम बुद्धाचा तो अन्वय होता आणि मगधाचा राजा अजातशत्रू यांनी नंतर कौशल्याचा पराभव करून नाही का त्याला मगधामध्ये विलीन केलं. आता हा मला वाटतं 2022ला क्वेश्चन आला लक्षात ठेवा प्रिलिमला. आता इथे त्यांनी काय केलं महाजनपद आणि त्यांचे राजे दिले आहेत. तर आपल्याला एक जरी आता बाकीचे आपल्याला आत्ताच घेतलेले नाही त्यामुळे मी सांगत नाही. फक्त आता आपण जस्ट बघितलं एक कौशल आहे कळलं. आता हे कौशल आहे त्याचा राजा बघितला आपण प्रसेनजित. जरी तुम्हाला एक माहीत असेल बघा कौशल आणि त्याचा राजा प्रसेनजित म्हणजे बीचं 4. तर बघा बीचं फक्त एकच जागेवर 4 आहे म्हणजे तुमचं डायरेक्ट आन्सर येते लक्षात ठेवा. आता बाकीचे पण आपण एक पाहणार आहोत. कळेल तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या सोर्समधून खूप सारे क्वेश्चन येतात आणि तुम्ही एक जरी गोष्ट माहीत असली डायरेक्ट आन्सरपर्यंत पोहोचू शकता. आता अंग बघा, अंग आहे ना हे महाजनपदाची राजधानी काय होती? अंग हे महाजनपद होतं त्याची राजधानी कोणती? चंपा होती. लक्षात ठेवा. मी सांगितलं तुम्हाला अंगावर चपाचपा लागतं असं. ते सागरी जे व्यापाराचे एकदम महत्त्वाचे केंद्र होतं. आता बिंबिसारने काय केलं अंग महाजनपदाचा पाडाव करून नाही का मगधामध्ये विलीन करून घेतले. लक्षात ठेवा. बिंबिसार कोणाचा? अजातशत्रूचे वडील होते. आता मगध बघा, मगधाची राजधानी कोणती? ती राजगृह त्याची राजधानी होती. आता मगधाचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक काय होतं माहिती आहे का? मगध असं मध्ये होतं आणि ते 5 टाकल्याने वेढलेलं असल्यामुळं काय होतं शत्रूसाठी दुर्गम होतं म्हणजे त्याला जिंकणं खूप अवघड होतं. बिंबिसारचा राजा नाही का तो पण गौतम बुद्धाचा समकालीन होता आणि त्याच्या काळात नाही का मगधाचं विस्तारवादी धोरण म्हणजे बिंबिसारने खूप सारे छोटे मोठे बाजूचे राजे वगैरे यांना हारून त्यांना आपल्या राज्यामध्ये सामील करून घेतलं होतं. आता वृज्जी किंवा वज्जी बघा, आता वृज्जी किंवा वज्जी हा महाअठ्ठकुल म्हणजे 8 कुळाचा संघ होता. मग कळलं लागलं. त्यामध्ये नाही का वज्जी ही त्याची राजधानी होती आणि राजधानी असणाऱ्या वज्जी संघाची राजधानी वैशाली होती. नगराभोवती नाही का 3 कोट बांधलेले होते. लक्षात ठेवा. प्रश्न डायरेक्ट विचारू शकतात कोणता महाजनपद त्याच्या समोर असे किंवा बाजूने असे 3 कोट म्हणजे 3 भिंती बांधलेल्या होत्या. तसेच ह्या नगराला नाही का 3 प्रवेशद्वार होते. लक्षात ठेवा. आता मल्ल म्हणजे तुम्हाला सांगितलं ना मी असे कुस्ती किंवा त्याला कुशीनगर वगैरे म्हणून त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल.
आता महाजनपदाची राजधानी का उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कुशीनगर किंवा कुशीनार अशी ती इथं होती. आता गौतम बुद्धांनी काय केलं, महापरिवाराने का म्हणजे त्यांची डेथ आहे ना कुठे झालेली, कुशीनगर इथे झालेली. आता परिनिर्वाण चैत्य ताम्रपट इथं असे अभिलेख आहे तिथं नाही का, तिथं असं ते मेन्शन केलेलं लक्षात ठेवा. आता चेदी, आता महाजनपदाचा हे 7वं आहे आता महाजनपद, याचा विस्तार नाही का आत्ताचा बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशात झालेला लक्षात ठेवा. एक शुक्तमती किंवा सोथ्यवती ही चौदी महाजनपदाची राजधानी होती लक्षात ठेवा, चेदी. आता उत्तर प्रदेशात नाही का बांदा या शहराच्या नाही का परिसरात नाही का प्राचीन जे शुक्तमती नगर वसलेले आहे असं मानलं जातं लक्षात ठेवा. आता वंश किंवा वत्स्य, तर मी सांगितलं ना वत्स्य किंवा वंश ना याचे कौसंबी राजधानी. तर महाजनपदाची राजधानी कौशंबी होती, म्हणजे ते आजचं कुठे आलाबाद जवळ कोसम हे शहर आहे लक्षात ठेवा. आणि भास इथला जो भास होता ना त्यांनी एक स्वप्न वासवदत्त एक नावाचं नाटक लिहिलं होतं. तर त्या नाटकामध्ये नाही का जे वत्स जे महाजनपदाचा राजा होता ना उदयन, इथं याचा नाही का तो हे होता त्या नाटकामधला नायक म्हणून दाखवलेला लक्षात ठेवा. आणि हा UPSCने प्रश्न विचारलेला लक्षात ठेवा, UPSCने MCQ. बिंबिसार ना त्याचा समकालीन होता. नंतर कुरू, आता कुरू मी सांगितलं दिल्लीचं ठिकाणी महाजनपदाची राजधानी का इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण होती. दिल्लीजवळ नाही का इंद्रपथ इथे प्राचीन इंद्रप्रस्थ वसलेले आहे लक्षात ठेवा. आता पांचाळ आहे ना महाजनपदाच्या उत्तर पांचाळ आणि दक्षिण पांचाळ असे 2 विभाग होते. तर भागीरथी ना हे पण प्रश्न विचारू शकतात कोणती नदी त्यांना डिवाइड करत होती वगैरे लक्षात ठेवा. भागीरथी नदी हे दोघांना वेगवेगळ्या आणि डिवाइड करायची. पांचाळ्याची राजधानी का कांपेल्या होती लक्षात ठेवा. आता मत्स्य मी सांगितलं ना माशावानी चपळ कोणी विराट कोहली, तसं विराटनगर. महाजनपदाची राजधानी बघा विराटनगर ही आजच्या नाही का राजस्थानमधील नाही का जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे. कधी कधी काय करतात माहिती आहे का, त्यावेळेचे महाजनपद किंवा त्याच्या राजधानीनं आजचं कोणतं शहर आहे अशा पण जोड्यात प्रश्न आलेले लक्षात ठेवा. हे महाजनपद नाही का पुढे जाऊन काय झालं माहिती का, मगधामध्ये विलीन झालं. बैराट हे सम्राट अशोकाचे शिलालेख पण तिथे सापडले लक्षात ठेवा. आता शूरसेन लक्षात ठेवा, शूरसेन महत्त्वाचे. शूरसेना हे महाजनपद आहे ना यमुना नदीच्या काठावर वसलेलं लक्षात ठेवा. आणि त्याची मथुरा त्याची राजधानी होती. मौर्यामध्ये ते नंतर विलीन झालेले. आता नंतर अश्मक किंवा आस्सक लक्षात ठेवा. तर महाजनपदाची पोटली ही राजधानी होती बघा. हे महाजनपद काही काळ नाही का काशी जे होतं ना महाजनपद त्याचं मांडलिक राज्य असं म्हणतात. आता अवंती बघा, अवंतीची राजधानी नाही का माहिष्मती होती. ते तुम्ही बघितलं बाहुबलीमध्ये माहिष्मती वगैरे असं देवी वगैरे दाखवतात तशा हे होती. नंतर बघा आता हे आजचं ठिकाण कोणतं याचं मांदता जिल्हा खांडवामध्ये येते. अवंतीचा जो राजा होता ना प्रद्युत हे नाव लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. अवंतीचा राजा प्रद्युत हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. नंतर इसवी सनापूर्वी म्हणजे 4थ्या शतकात नाही का अवंती नंतर काय मगध राजामध्ये विलीन झाले लक्षात ठेवा. आता गांधार होता ना महाजनपदाचा विस्तार नाही का काश्मीर आणि अफगाणिस्तान अशा प्रदेशामध्ये झालेला होता. आता तक्षशिला ही ह्याची राजधानी होती कळलं. आणि एक नाव लक्षात ठेवा पुष्कर सारीन हा गांधारचा राजा बिंबिसारचा समकालीन होता लक्षात ठेवा. आता कंबोज मी सांगितलं ना एकदम नॉर्थ वेस्टला हे कंबोज. तर महाजनपदाचा उल्लेख नाही का प्राचीन साहित्यात नाही का गांधाराच्या जोडीने केला जातो. राजपूर किंवा राजौर ही त्याची राजधानी होती लक्षात ठेवा महत्त्वाचे. आता महाजनपदाची आपण पूर्ण माहिती भेटली, त्याची राजधानी सांगितली, मी तुम्हाला ट्रिक सांगितली. आता पुढचे महाजनपदात नाही का राज्यव्यवस्था श्रेणी कशी होती काय नाही काय वर्ड्स बघायचे महत्त्वाचे बघा. आता महिषी काय होतं बघा, राजाची जे सगळ्यात मोठी जी पत्नी होती ना सर्वात श्रेष्ठ पत्नी तिला काय म्हणायचे राजमशी म्हणायचे. श्रेणी काय होतं बघा, व्यापार किंवा व्यापाराचे संघटन त्याला श्रेणी म्हणायचे. कर्मकार कोण होतं, श्रेणीमध्ये वेतनावर काम करायचे ना त्यांना बाहेरून आलेले जे लोक होते त्याला कर्मकार म्हणायचे. आणि बिना वेतन काम करायचे त्यांना दास म्हणायचे. आता बघा वैदिक काळात नाही का व्यापाराचे विनिमय माध्यम काय होते बघा, हाच 2023ला प्रिलिमला क्वेश्चन आला लक्षात ठेवा. तर इथं आता बाकी निष्क वगैरे आपण पहिल्या लेक्चरमध्ये निष्क म्हणजे एक सोने वगैरे असं त्या टाईपमध्ये आणि हे विनिमयाचं माध्यम होतं. पण जर तुम्ही खाली पाहत आले तर श्रेणी बघा, मी आता तुम्हाला जे सांगितलं श्रेणी काय होतं व्यापार संघटन होतं, म्हणजे ते विनिमयाचं माध्यम नव्हतं. जर तुम्ही असं श्रेणी 5 नंबर जर कट केलं तुमचे हे ऑप्शन कट होतं आणि हे ऑप्शन कट होतं, म्हणजे ॲटलीस्ट तुम्ही 2 ऑप्शनपर्यंत येऊन पोहोचता कळलं. आणि वरच आपण बघितलं होतं गण म्हणजे लोकांचं एकत्र येऊन होतात ते, म्हणजे ते काय विनिमयाचं माध्यम नाही. याच्यावरून मग 4थं पण कटतं म्हणजे डायरेक्टचं एक कळलं. म्हणजे तुम्हाला कळलं की याच्यातून नाही का डायरेक्टली इनडायरेक्टली तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात लक्षात ठेवा. आता ज्यावेळेस आता इकडे महाजनपदात चालू होते तयार होत होते त्यावेळेस नाही का नवीन धर्मप्रवाह किंवा नवीन धर्म पण उदयास येत होते. त्यातलं मधला महत्त्वाचा आहे जैन धर्म. जैन धर्माला नाही का खूप प्राचीन परंपरा आहे. जैन धर्माच्या परंपरेनुसार नाही का जे वर्धमान महावीर होते ना ते 24वे तीर्थकारापैकी होते, शेवटचे तीर्थकार होते. त्याच्यानंतर कोणी तीर्थकार झाले नाही. पार्श्वनाथ होते ना ते 23वे तीर्थकार होते. आणि त्यांच्या अनुयायांनी का अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह वगैरे अशा 4 प्रतिज्ञा केल्या होत्या. अहिंसा म्हणजे कोणाला मारायचं नाही वगैरे, सत्य म्हणजे सत्य बोलणं, अस्तियम आणि अपरिग्रह म्हणजे दुसऱ्याच्या वस्तूवर वगैरे असं क्लेम न करणं
कळलं. अशा 4 प्रतिज्ञा केल्या होत्या. आता महावीरांनी का त्यांच्या अनुयायांनी का त्यांच्या जोडीला 5वी एक नवीन एक ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा दिली आणि याच्यानुसार नाही का पंचमहावृत्ती तयार झाली. कळालं. प्रश्न विचारू शकतात की जैनाचे पंचमहावृत्ती कोणती वगैरे काय. कळालं. नंतर आता पुढचं त्यांचे जे हे होते महावीर जैन, त्यांचे पिता होते ना ते कोण होते, सिद्धार्थ होते. आईचं नाव त्रिशिला होतं आणि ह्या लिच्ची कुळावतल्या होत्या, लक्षात ठेवा. पत्नीचं नाव यशोदा होतं. आता वर्धमान महावीरचा जन्म नाही का इसवी सन पूर्व 599 झाला होता आणि वैशाली नगराजवळ कुंडग्राम इथे झाला होता त्यांचा. वयाच्या 30व्या वर्षी नाही का त्यांचं लग्न वगैरे होऊन गेलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी नाही का सत्याच्या शोधार्थ नाही का गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि वयाच्या 42 वर्षी त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झालं आणि लोक त्यांना मग केवली, जीन किंवा महावीर अशा उपाध्या दिल्या त्यांनी लोकांनी त्यांना. त्यांच्या अन्वयाने नाही का मग जैन अशी एक उपाधी प्राप्त झाली. त्याच्यानुसार मग कैवल्य प्राप्तीनंतर त्यांनी 30 वर्ष नाही का लोकांना उपदेश देत सतत ब्राह्मण करत होते. आता महावीर नाही का अर्धमागधी म्हणजे एकदम लोकल भाषा जे लोक बोलतात वगैरे नाही का अर्धमागधी भाषेमध्ये नाही का लोकांना उपदेश देत, म्हणजे जे सर्वसामान्य लोकांना पण कळेल. नाही तर असे जे हे होते म्हणजे हायर क्लास वगैरे असायचे लोक तर ते काय त्यावेळेस संस्कृत बोलायचे. जैन धर्माचे त्रिरत्न बघा, हे लक्षात ठेवा. एक साम्यक दर्शन, साम्यक ज्ञान म्हणजे नॉलेज आणि साम्यक चारित्र्य म्हणजे कॅरेक्टर, असे 3 त्रिरत्ने विचारू शकतात. लक्षात, दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य असे 3 आहेत. नंतर अनेकांतवाद. अनेकांतवाद म्हणजे हे कोणाचा कन्सेप्ट वगैरे विचारतात, लक्षात ठेवा. जैन म्हणजे जैनाचं म्हणणे काय माहिती आहे का की सत्य हे एक अंगी नसून त्याला भरपूर पैलू असतात, हे लक्षात ठेवा. नंतर महावीर जैनने का स्वतः जैन धर्माची किंवा संघाची स्थापना केली. जो सम्राट चंद्रगुप्त मौर्य होता ना, हा थेर भद्रबाहू या जैन संघाच्या 6व्या प्रमुखाचा आचार्याच्या समकालीन होता आणि जैन परंपरेनुसार नाही का सम्राट जे चंद्रगुप्त होता ना त्यांनी जैन धर्माचा स्वीकार केलेला, लक्षात ठेवा. आता पुढचा आहे महत्त्वाचा धर्म तो बौद्ध धर्म. आता गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर होते ना तर हे समकालीन होते. गौतम बुद्धाचा जन्म नाही का नेपाळमधील लुंबिनी इथे झाला होता इसवी सन पूर्व नाही का 563 मध्ये. आता गौतम बुद्धाच्या पित्याचं नाव नाही का काय होतं, शुद्धोधन होतं. ते शाक्य कुळातले होते. गौतम बुद्धाच्या आईचं नाव होतं ना, लक्षात ठेवा, मायादेवी होतं. त्या नाही का कोलीय कुळातल्या होत्या. गौतम बुद्धाच्या पत्नीचं नाव नाही का यशोधरा होतं, लक्षात ठेवा. आता यांनी नाही का वयाच्या 29 वर्षी नाही का गौतम बुद्धांनी त्याग केला, कशाच्या, सत्याच्या यासाठी. आणि या घटनेला नाही का महाभिनिष्क्रमण असं म्हणतात, लक्षात ठेवा. आता एक निर्जिना किंवा ही नदीचं नाव लक्षात ठेवा. लीलाजन नदीच्या काठावर नाही का त्यांना गाया एक पिंपळ आहे त्या वर्षाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यांना वयाच्या 35 वर नाही का ज्ञानप्राप्ती झाली, लक्षात ठेवा. आता ते बुद्ध किंवा तथागत तसेच शाक्यमुनी म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्ञानप्राप्तीनंतर नाही का त्यांनी सारनाथ जवळ इशीपट्टणम इथे नाही का मुरगावांमध्ये पहिला उपदेश दिला आणि या प्रसंगाला धर्मचक्क परिवर्तन किंवा धर्मचक्क पबत्तन असं पण म्हणतात, लक्षात ठेवा. आता पुढे 45 वर्ष नाही का लोकांना नाही का धम्माचा उपदेश वगैरे करत सतत भ्रांती केली आणि ते पाली भाषेमध्ये जसं जैन महावीर जैन नाही का याच्यामध्ये लँग्वेजमध्ये हे द्यायचे, तसे हे नाही का पाली भाषेमध्ये नाही का लोकांना उपदेश द्यायचे, लक्षात ठेवा. आता यांनी नाही का 4 सत्य सांगितले होते. जसं जैनाची 3 हे होते त्रिरत्ने तसे यांची 4 आर्य सत्य होते. त्यांनी काय म्हणलं जगात सगळीकडे दुःख आहे, म्हणजे जग असं नाही का जे असं कुठं दुःखच वगैरे नाही येतं. आणि दुःखाचं मूळ कारण म्हणजे तृष्णा म्हणजे इच्छा असणं, अटॅचमेंट वगैरे हेच आहे. आणि तृष्णेवर जर विजय मिळवला की दुःख निरोध होईल, म्हणजे दुःख नाहीसं होईल. आणि अष्टांग म्हणजे मिडल पाथ आहे ना तोच याच्यावर नाही का त्यांनी दुःख निरोधनाचा मार्ग सांगितला होता, निरोधाचा. नंतर आता त्यांनी त्रिशरण सांगितलेले. त्रिशरण विचारू शकता, बौद्ध धर्म आणि संघ ही नाही का गौतम बुद्धाची त्रिशरण होते, कळालं. आता याच्यानंतर पुढचा टॉपिक बघायचा आपल्याला भारत आणि इराण. आता भारत आणि इराणमध्ये लक्षात ठेवा, इराण म्हणजेच पर्शिया किंवा त्याला अक्मोनियन साम्राज्य आणि ग्रीक. आता त्यावेळेस नाही का ही तिकडलीच लढाया चालल्या होत्या. अक्मोनियन साम्राज्य किंवा ग्रीक यांच्यामध्ये नाही का त्यावेळेस तिकडं लढाया चालल्या होत्या. या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामध्ये काय झालं, अक्मोनियन सत्ता होती ना ती दुर्बल झाली. म्हणजे काय झालं, ग्रीक आणि इराणमध्ये नाही का त्यावेळेस खूप युद्ध चालू होते आणि त्यामुळे काय झालं की अक्मोनियन किंवा सत्ता वगैरे नाही का दुर्बल झालेली. आता ही त्यावेळेस नाही का ग्रीक आणि अक्मोनियन जे संघर्षाचा दूरगामी परिणाम म्हणजे काय झालं, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रावर होणारे परिणाम नाही का अपरिहार्य राहिले. परंतु एक आणखीन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम झालेला म्हणजे काय झालं, एक सिकंदर आपण जो जग फेमस ज्याला वर्ल्ड जिंकायचं होतं ना त्याचा उदय असा आला. तो मूळचा कुठला होता, तो मॅसिडोनियाचा एक 3रा राजा होता. मॅसिडोनिया 3रा अलेक्झांडर म्हणून महान जगजता, त्याला उपाधी म्हणून सम्राट सिकंदर असं उदयास आलं. आणि त्यांनी काय केलं, पर्शियावर स्वारी केली आणि ते जिंकून घेतलं. कारण हे ग्रीक आणि जे पर्शिया म्हणजे इराणमध्ये युद्ध होऊन ते इराण नाही का थोडंसं वीक झालं होतं. आता यावरून दुखवलेल्या आपल्याला कळतं की ग्रीकांची अस्मिता आणि पर्शियांची सत्तेला आपला सहज
नमवू शकतो या आत्मविश्वासाने काय झालं, 2 गोष्टी काही अंशी तरी अलेक्झांडरच्या मोहिमेला त्याला प्रेरणादायी ठरले आणि त्यांनी मग त्याच्यावरून ठरवलं की आपल्याला जग जिंकवायचं. लक्षात ठेवा, एक हेरोडोटस आहे बघा, हे महत्त्वाचं नाव आहे. तो फादर ऑफ त्याला हिस्ट्री म्हणतात किंवा इतिहास लेखकाचा जनक म्हणतात. आणि त्यांनी वरील सगळ्या गोष्टी नाही का लिहून ठेवल्यात. पर्शियन किंवा अकमोनियन साम्राज्य आणि भारत, आता यांचा कॉन्टॅक्ट कसा लक्षात ठेवा. आता ज्या काळात नाही का भारतातील महाजनपद सत्तेमधून नाही का सरत शेवटी आता हे जे महाजनपद एकामागून एक जात होते त्यावेळेस मगध साम्राज्य उदयास आलं. लक्षात ठेवा, त्याच काळात नाही का भारतीय उपखंडाच्या वायव्येक नाही का छोटी छोटी स्वतंत्र राज्य उदयास येत होती आणि अकमोनियन सम्राटाने त्याच्या साम्राज्याची सीमा पंजाबपर्यंत विस्तारलेली होती. लक्षात ठेवा, आता इतिहासकाराच्या नोंदीनुसार नाही का आधार नाही का अकमोनियन म्हणजे इराणचा सम्राट होता दुसरा सायरस, यांनी काय केलं तर काबूलच्या खोऱ्यात नाही का गांधार इथे नाही का जिंकून घेतलं होतं असं दिसतं. आणि ह्या प्रदेशात अकमोन साम्राज्याचं नाही का समाविष्ट होतं. गांधार जिंकून घेतलं आणि तिथं त्यांनी स्वतःच्या याच्यामध्ये समाविष्ट केलं. त्यानंतर पहिला हे होता दारेशू, यांनी काय केलं सिंध पंजाब वगैरे जिंकून घेतलं आणि विस्ता म्हणजे तो झेलमपर्यंत आला. अकमोनियन साम्राज्याची पूर्वेकडील सीमा म्हणजे झेलमपर्यंत होती. सिकंदरांनी का ज्यावेळेस अकमोनियन म्हणजे इराणचा पाडाव केला ना त्यावेळेस पंजाबचा प्रदेश आपोआपच त्याचा हिस्सा बनला. म्हणजे त्याच्यानंतर मग त्याला कळालं की पंजाब वगैरे खूप असे म्हणजे एकदम फर्टिलायझर हे लँड वगैरे म्हणजे खूप तिकडे संपत्ती वगैरे. मग अशा दृष्टीने त्यांनी ठरवलं की आपल्याला आता इंडियाकडे जायचं. आता एक काही 2 शब्द दिलं, टॅलंट, तर हे वजन त्यावेळेचं वजन मापायचं एक परिणाम होतो लक्षात ठेवा. आणि कनक पराग, आता कनक आहे ना त्यावेळेस लक्षात ठेवा शब्द महत्त्वाचा आहे, सोने ना त्याला कनक बनायचं लक्षात ठेवा. आता इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव, आता साम्राज्याच्या प्रशासनाचा नाही का प्रत्येक जिंकलेल्या प्रांतावर नाही का सत्रपांची नेमणूक म्हणजे राज्यपालाची नेमणूक करण्याची जी पद्धत होती ना ती इराणच्या काळात त्यावेळेस चालू होती. ही पुढं नाही का सिकंदर, शक, कुशान यांनी पण तशीच अवलंबली. अकमोनियन साम्राज्याच्या ज्या काळात नाही का भारतीय उपखंडाच्या वायुव्येत नाही का आरेमाइक ही लिपी वापरली जायची. आणि याच लिपीतून पुढे खारोष्टी प्राचीन लिपी तयार झाली. आणि आपल्याला माहिती आहे की सम्राट अशोकाचे जेवढे पण जे हे आहेत ना स्तंभालेख वगैरे त्यांनी तिकडे वायुव्येकडे नाही का खारोष्टी ही भाषा वापरलेली. आता हेरोडोटस तुम्हाला सांगितलं, हेरोडोटस कोण आहे, ही फादर ऑफ हिस्ट्री, नॉट इंडियन हिस्ट्री, फादर ऑफ हिस्ट्री. आता हेरोडोटसच्या माहितीनुसार काय माहिती आहे का, एक स्कायलॅक्स आणि ऑफ कार्यांद या नावाने एक ओळखला जाणार नाही का आयोनियाचा एक ग्रीक खलाशी होता. तर तो भारतापर्यंत पोहोचणारा पहिला आयोनियन ग्रीक असा होता असं म्हणणं आहे त्याचं. आता आपल्याला इथे थोडे हे दिले बघा, पहिला जो दारियुश होता ना त्यांनी स्वतःची प्रतिमा असली नाही का दारिक म्हणजे सोन्याची एक नाणी काढली होती आणि सिग्लॉस ही चांदीची नाणी, जर विचारलं तर लक्षात ठेवा चांदीची नाणी होती. आणि जर एक दारिक म्हणजे एक सोन्याची नाणी किंमत होती ना ती 12 सिग्लॉस एवढी होती, हे महत्त्वाचे. पहिला दारियुश होता ना त्याच्या कोरीव लेखाबद्दल ग्रीकांचा उल्लेख त्यांनी यौन असा पण केलेला आहे. आता यौन शब्दाचा मूळ म्हणजे आयोनियन असा म्हणजे ग्रीक शब्दामध्ये. आता भारतीय साहित्यात आढळणारे यौन म्हणजे प्राकृत आणि यवन म्हणजे संस्कृत या शब्दांचा मूळ अर्थ देखील आयोनियाच्याच रहिवासी असा होतो. या शब्दातून महाभारत, रामायण, पुराण ग्रंथ वगैरे इत्यादीमध्ये पण हे शब्द आढळून येतात लक्षात ठेवा. आता तक्षशिला हे महत्त्वाचे. तक्षशिला नाही का हे गांधारच्या महाजनपदाची राजधानी होती. तक्षशिला इथे शिकवल्या जाणाऱ्या विषयामध्ये नाही का ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, वेदांग वगैरे. आणि हा प्रश्न मला वाटतं UPSCला आलेला की कोणकोणते विषय वगैरे शिकवले जात होते लक्षात ठेवा. म्हणजे तिथे ऑल ऑफ द अबव्ह होतं. नंतर ग्रीक, शक, कुशान वगैरे यांच्या आक्रमणाच्या काळात नाही का तक्षशिला नाही का शिक्षण पद्धतीवर फारसा परिणाम झाला नाही. पण शेवटी नाही का हुन आले ते बघा, हुन. तर आपण नंतर पाहणार होतो ज्यावेळेस नाही का हुनाचं गुप्तच्या काळात हुनाचं ज्यावेळेस आक्रमण वगैरे होत गेले ना त्यावेळेस तक्षशिला वगैरे नाही का त्याचं वैभव वगैरे नाही का हळूहळू कमी होत गेलं. आता सिकंदराची स्वारी हे महत्त्वाचं आहे, इतिहासामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्या स्वारीच्या बाबत नाही का माहिती प्रमुख्याने आपल्याला एरियन, कार्टिस, डिओडोरस, प्लुटार्क आणि जस्टिन या इतिहासकार म्हणजे हे सगळे तिकडे लेखक आहेत, त्यांच्याकडून आपली माहिती भेटते. म्हणजे जो सिकंदर आहे ना तो आपल्या म्हणजे आपल्या इंडिया किंवा भारताच्या वायव्य दिशेस येऊन गेला हे भारतीयांना माहीत पण नव्हतं. खूप दिवसानंतर कळालं होतं लक्षात ठेवा. सिकंदर इसवी सन पूर्वी 334 मॅसेडोनियाचा राजा होता. इसवी सन 331 3 वर्षानंतर नाही का त्यांनी अकमोनियन म्हणजे इराणचा सम्राट, अकमोनियन म्हणजे इराण त्याचा दारियुशचा पराभव केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी इराणचा शिस्ताना या प्रांतापर्यंत मजल मारली आणि तिथून तो काबूलकडे म्हणजे अफगाणिस्तानकडे आला. काबूलच्या आसपासचा प्रदेश त्यांनी जिंकून घेतला आणि तो हिंदुकुश म्हणजे अफगाणिस्तानमधला जो पर्वत आहे ना त्याच्या पायथ्याशी प्रदेशात आला. तिथून त्यांनी काय केलं माहिती आहे का, एक नायकिया नावाच्या ठिकाणी त्यांनी तळ ठोकलं तिथं तो थोडे दिवस थांबला. हे नायकिया नाही का हे उत्तर पथावर वसलेलं होतं. तिथून नाही का नायकिया इथे नाही का सिकंदर आणि तक्षशिलाचा राजा आंबी यांची भेट झाली. आंबेने सिकंदराचं स्वागत वगैरे केलं होतं लक्षात. तक्षशिलाचा राजा आंबी होता. नंतर मग झेलम नदीच्या तिथपर्यंत जे पहिले राजा वगैरे होते ना ते सरेंडर करत होते. पण झेलम नदीच्या तीरावर नाही का सिकंदर आणि राजा पोरू किंवा पोरस याच्यामध्ये अत्यंत निकराची लढाई झाली. या लढाईत जरी पोरू हरला
पराभव झाला असला पण त्याच्या सैन्याने का अत्यंत प्रभावित झाले होतं. म्हणजे सिकंदराचं सैन्य आणि स्वतः सिकंदर पण याच्यामुळे खूप प्रभावित झाला होता, कारण यांनी अत्यंत निकराची लढाई दिली होती. पूर्वच्या सैन्यातील हत्तीचा वापर हा ग्रीकांसाठी खूपच नवीन होता. हत्तीची फळी फोडणं हे त्यांच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. ग्रीक इतिहासकाराच्या कारांनी का पुरुष युद्ध शैलीचं आणि धीरोदात्ताचे कौतुक एकमुखाने केलेले. आता सिकंदर काय लक्षात ठेवा, बियास नदीपर्यंत पोहोचला होता. हा डायरेक्ट MCQ विचारू शकतात की भारतामध्ये सिकंदर कुठपर्यंत आला. लक्षात ठेवा बियास नदीपर्यंत आलता. बीबी लक्षात ठेवा, कारण पुढं हे बॅबलोन तिथं त्याची डेथ झाली. बीबी लक्षात ठेवा, 2 बीबी सिकंदरासोबत रिलेटेड 2 बी आहेत. बियास म्हणजे तिथपर्यंत आला होता. तिथे पोहोचण्यापर्यंत सिकंदराच्या सैनिकाची उमेद संपली होती. म्हणजे त्यांनी असं ठरलं की याच्या पुढं, आणि त्याच्यानंतर त्याला असं कळलं होतं पुढं एक नंदा डायनेस्टी आणि त्याच्यामध्ये खूप मोठी सैन्य वगैरे त्याच्यानंतर, आणि याचे सैनिक होते ना ऑलरेडी टायर्ड झाले होते, त्यामुळे पुढे जाण्याचा त्यांनी नकार दिला होता. मग सिकंदर काय झाला, वापस निघाला आणि 325 मध्ये नाही का तो बॅबिलियन इथे तो मरण पावला. बीबी लक्षात ठेवा, एक बी म्हणजे त्याचं बी असे जे तो इंडियापर्यंत आला तर बॅबिलियन त्याची डेथ झाली. आता पुढचा महत्त्वाचा टॉपिक येतो मौर्यकालीन भारत. बघा आता मौर्य महत्त्वाचे. मौर्य म्हणजेच मगध साम्राज्याचा उदय आणि तिथून पुढे मौर्य कसे उदय झाले ते बघायचं. आता इसवी सन 6व्या शतकाच्या ज्यावेळेस मगध, आता एक ट्रिक लक्षात ठेवा, हसीना असं लक्षात ठेवा. हसीना ह म्हणजे हर्यांका डायनेस्टी, सी म्हणजे शुंगा डायनेस्टी आणि ना म्हणजे नंदा. आता हे पुढे आलो मी तुम्हाला सांगा. आता राजघराण्याची सत्ता होती. आता महाभारतात नाही का हरियाणा घराण्याचा नाही का उल्लेख आहे. आता बिंबिसार नाही काय घराण्यातील पहिला राजा होता. लक्षात ठेवा, बिंबिसार याचा पुत्र अजातशत्रू. हे काय होते, हरियाणा का डायनेस्टीचा बिंबिसार. आता जे ग्रीव्रज म्हणजे ही त्याची दुर्गाच्या पायथ्याशी नाही का राजगिर नावाची त्यांनी एक राजधानी वसवली होती. आता बिंबिसारची हत्या करून, म्हणजे अजातशत्रूने त्याच्या वडिलांना मारलं होतं, हत्या करून नाही का मुलगा अजातशत्रू गादीवर आला आणि त्यांनी पित्याच्या विस्तारवादी धोरणच अवलंबलं होतं. त्याने काय केलं, मगध राज्य आणि पर्वताच्या पायथ्याशी विस्तरले त्यांनी खूप असं स्प्रेड केलं. आता अजातशत्रूने काय केलं, गंगेच्या काठावर पाटलीग्राम म्हणजे आतलं पाटली ना ते एक छोटंसं एक दुर्ग होतं, तिथे एक शहर बसवलं आणि स्थानिक उत्पन्नाच्या खरेदी विक्रीचे ते एक केंद्र बनलं. पुढे चालून नाही का पाटलीग्राम म्हणजेच पाटलीपुत्र त्याच्या नावाने ओळखलं जालं आणि तीच पुढे त्याची राजधानी बनली. लक्षात ठेवा, म्हणजे पहिली जे बिंबिसार होते त्याच्या काळात राजधानी कोणती होती, राजगिर्या होती. नंतर अजातशत्रूच्या काळात कोणती राजधानी झाली, पाटलीपुत्र. आता शिशुनाग तुम्हाला सांगितलं 2 नंबर. आता हसी म्हणजे शिशुनाग. शिशुनाग हा घराण्यातील नाही का दुसरी सत्ता म्हणजे शिशुनागाने इस्टॅब्लिश केली. लक्षात ठेवा, दुसरी डायनेस्टी होती. त्याच्यानंतर बघा मगधाचा विकास, जे मगध होतं ना मगध साम्राज्य, त्याच्या विकासाचे काही कारण होती. ते कारण तेवढंच एक जे महाजनपद जास्त का डेव्हलप झालं, त्याचं एक तर राजकीय स्थैर्य होतं, म्हणजे त्या जास्त असे राजा बदलले नव्हते. इतर बाबीत देखील कारणीभूत होते. एक तर गंगे नदीच्या खोऱ्यात असल्यामुळे तिथं घालून मोक्याच्या सर्व ठिकाणी नाही का मगधाचे नियंत्रण होतं. अंगण जिंकल्यामुळं भारताच्या पूर्व किनाऱ्यावर त्यांना ताबा भेटला, म्हणजे व्यापारासाठी वगैरे ते फायदेशीर होतं. नंतर दूरवरच्या प्रदेशात पण व्यापार वाढवण्यासाठी मगधाला यश मिळालं. मगधाचं नैसर्गिक साधन संपत्तीचे वरदान होतं, कारण ते गंगेचा खूप सुपीक याच्यामध्ये बसलेलं होतं. विशेषतः नाही का भातासाठी उपयुक्त सुपीक जमीन त्यांना लाभली होती. साम्राज्य विस्तारामुळे नाही का महसुलात त्यांचा भर पडला होता आणि जंगलातून येणारे लाकूड, हस्तिदंत, लोखंड वगैरे यामुळे त्यांना विपुल प्रमाणात नाही का प्रादेशिक उद्योगांना पण चालना भेटली होती. आता राजकीय महत्त्वाकांक्षा होती ना, त्याच्याबरोबर त्यांना नाही का धनधान्याची व्यापाराची सुबत्ता यामुळं मगध नाही का याचा विकास झाला होता. आणि दुसरं एक महत्त्वाचं की मगध नाही का हत्ती होते, कारण तिथं होतं ना दंडकारण्य जंगल तिथं जवळ होतं आणि त्यांच्याकडे हत्ती होती. मी आता सांगितलं अगोदर पण की हत्तीचं जे त्याची फळी फोडवणं वगैरे आवड होतं, हत्तीसोबत युद्ध आवड जायचं जरा. आता ही कारण होते की मगध असं राज्य नाही का फेमस झालं किंवा उदयास आलं जास्त. आता नंद आणि त्याच्यानंतर हसीना न मधलं पुन्हा नंद आणि मौर्य. आता याच्यामध्ये एक पहिला होतं महापद्मानंदन. याच्या काळात नाही का सिकंदर भारतात आलता. हा MCQ लक्षात ठेवा की असं विचारतात की ज्यावेळेस सिकंदर भारतात आला त्यावेळेस मौर्याचा राजा कोण होता, महापद्मन होता आणि धनानंदन हा शेवटचा राजा होता. लक्षात ठेवा. आता मौर्य साम्राज्याने का चंद्रगुप्ताने काय केलं, नंदाचा पराभव केला. आता शेवटी म्हणजे आता हे 3 डायनेस्टी संपले, याच्यानंतर आता मौर्य आले. आता चंद्रगुप्त मौर्याने काय केलं, नंदाचा पराभव केला आणि मौर्य घराण्याची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्याला महावंश या ग्रंथात नाही का जो जम्बू द्वीपाचा म्हणजे भारतवर्षाचा सम्राट होता असा उल्लेख आहे. कशामध्ये, महावंश ग्रंथ आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आता इसवी सन 298 मध्ये नाही का पूर्वमध्ये चंद्रगुप्ताचं निधन झालं, त्याच्यानंतर त्याचा पुत्र आला बिंदुसार. आता हे ट्रिक लक्षात ठेवा, CBA. आता जसं आपण ABC म्हणतो ना उलट लिहायचं. C म्हणजे चंद्रगुप्त, B म्हणजे बिंदुसार, A म्हणजे आपला अशोका. कळलं, ट्रिक लक्षात ठेवा. आता अशोका त्याच्यानंतर बिंदुसार झाला. बिंदुसारचा एवढा काही रोल नाही.
अशोक सम्राट बघा, आता त्यांनी काय केलं माहिती आहे का, स्वतःला नाही का देवानं पियादशी म्हणजे देवाला प्रिय असणारा प्रियदशी असा स्वतःचा उल्लेख त्यांनी याच्यामध्ये केलेला आहे. त्यावेळेस कसं होतं माहिती आहे का, एखाद्या राजाला असं जर म्हणलं की एखाद्या देवाचा किंवा वगैरे याचा आशीर्वाद ते लोक त्याला खूप मानतात, कळलं. जसं की शिवाजी महाराज वगैरे म्हणायचे, म्हणजे त्यांना असं म्हणतात की बाबा जी तुळजापूरची देवी तिने तलवार वगैरे दिली होती, म्हणजे कसं त्याच्यानंतर लोक त्यांना जास्त फॉलो करायला लागले वगैरे असं होतं, कारण त्याला एक पाठबळ भेटतं असं. नंतर आता स्तंभलेखात वगैरे केल्यासारखं. आता पुढचं महत्त्वाचं आपल्याला नाही का, अशोकाच्या याच्यावर खूप वेळा प्रश्न येतात. आता इथं नाही का मी दुसरी कोणी चार्ट घेतला, मी तुम्हाला सांगतो, हा इंग्लिशमध्ये पण तरी सांगतो मी. आता अशोकाचं नाही का आपल्याला रॉक एडिक्ट्स म्हणजे स्तंभलेख ते कुठे होते, 14 मेजर त्याचे रॉक म्हणजे दगडाचे इडिक्ट्स आहेत खडकाचे, त्याच्यामध्ये त्याचे प्रिन्सिपल व्हेरियस धम्मा दिलेले आहेत आणि याच्यावर प्रश्न आले लक्षात ठेवा. मेजरमध्ये त्याचे धम्माचे प्रिन्सिपल दिलेले आहेत. कलिंगा रॉक इडिक्ट्समध्ये त्याचे स्तंभालेख वगैरे. तर कलिंगामध्ये नाही का त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे कसं होतं कलिंगावर वगैरे त्याचं नंतर सांगितलं. नंतर भाब्रू भैरत रॉक इडिक्ट्स हे नाही का अशोकाचं जर प्रश्न विचारला त्याचं कन्व्हर्जन म्हणजे तो बुद्धामध्ये कसा कन्व्हर्ट झाला वगैरे काय तिथं लिहून ठेवलेले. आता काही पिलर रॉक इडिक्ट म्हणजे त्यांनी स्तंभात लिहिलेले, त्याच्यामध्ये नाही का 7 पिलर इडिक्टमध्ये नाही का हे अपेंडिक्स टू रॉक इडिक्ट्स वगैरे ठिकाणी, पण 4 मायनर इडिक्ट आहेत याच्यामध्ये नाही का अशोकाचं नाही का फॅनॅटिझम टू बुद्धा म्हणजे अशोक कसा धम्मासाठी किंवा बुद्धासाठी वेडा झाला होता वगैरे असं ते सांगितलेलं आहे. नंतर 2 तराई पिलरमध्ये तिथं अशोकाचा रिस्पेक्ट टू बुद्धिझम म्हणजे अशोका बुद्धाला कसा रिस्पेक्ट करायचा वगैरे ते दिलेलं आहे. नंतर बारबारा केव्ज वगैरे त्या अशोकाचं नाही का टॉलरिझमचं वगैरे उदाहरण देतात. आता 14 जे मेजर केव्ज ना सांगितलं मी तुम्हाला मेजर, तर याच्यावर लक्षात ठेवा हे धम्माची त्याची पॉलिसी दाखवतात. इथं काही एक्सप्लेन केलेलं हे काय लक्षात ठेवणे, फक्त एक शब्द ठेवा की ती धम्माची, हे महत्त्वाचं आहे ना, ती धम्माची पॉलिसी म्हणजे धम्म कसा होता काय होता धम्म किती चांगला होता वगैरे हे तिथं लिहून ठेवले. आता पुढचं महत्त्वाचं गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर, आता गौतम बुद्धाची ज्यावेळेस डेथ झाली ना, राजगृह इथे नाही का बुद्धाची पहिली परिषद भरली होती लक्षात ठेवा. ही ती कोणाच्या अंडर भरली होती, अजातशत्रूच्या. आणि दुसरी होती ना काला अशोक राजाने काय केलं, वैशाली इथं दुसरी परिषद भरली होती. अशोकानंतर नाही का बुद्ध धर्माची नाही का तिसरी परिषद पाटलीपुत्र इथं भरली होती लक्षात ठेवा. पहिली अजातशत्रूनी, दुसरी काला अशोकनी आणि तिसरी आपल्या अशोकानी. आता अशोकाच्या मृत्यूनंतर सत्तेत आलेले नाही का मौर्य होते तेवढे सक्षम नव्हते, त्यामुळे काय झालं मौर्य साम्राज्याचा ह्रास होत गेला आणि बृहद्र हा नाही का शेवटचा राजा होता लक्षात ठेवा. आणि पुष्यमित्र याच्यानंतर नाही का त्याचा सेनापती त्याची हत्या केली आणि तो सत्तेवर आला. आता राजव्यवस्था कशी होती मौर्यकालीन नाही का स्वरूप कसे होते वगैरे नाही का हे कौटिल्याने एक अर्थशास्त्र किंवा मेगास्थनीचं एक इंडिका हे 2 पुस्तकातून दिलेले. तर त्यांना नाही का 18 अमात्याचा उल्लेख अर्थशास्त्रामध्ये म्हणजे 18 अधिकारी होते ते रूल करायचे वगैरे. आता व्यापार आता काय काय इथं शब्द वगैरे किंवा त्या टर्म त्याचे मिनिंग दिले आहेत ते महत्त्वाचे. बळी म्हणजे काय, लागवडीस खालील जी जमिनीच्या प्रमाणात द्यायचं जेवढी जमीन लागवड करायचं असेल त्या प्रमाणात द्यायचा जो कर होता ना त्याला बळी म्हणायचे. भाग म्हणजे काय, हा उत्पन्नातील कराचा वाटा होता, भाग म्हणजे उत्पन्नातील कराचा होता. आता त्यावेळेस काही बंदरे होती बघा फेमस, भारूच, रोकडू म्हणजे रोडी, सोपारा म्हणजे नाला सोपारा नाही येतात सोपारा आणि ताम्रलिप्ती वगैरे हे बंदराचे नाव आहेत लक्षात ठेवा. आणि वर्तनी बघा, वर्तनी म्हणजे काय, वाहतुकीचा जो कर द्यावा लागायचा ना त्याला वर्तनी म्हणायचे लक्षात ठेवा. आता व्यापाराच्या तंड्याचं संरक्षण करण्यासाठी नाही का चोर रज्जुक आणि सीमा स्वामी असे अधिकारी नेमलेले होते. प्रश्न विचारू शकतात हे अधिकाऱ्याचं काम काय होतं, ते तंड्याचं वगैरे संरक्षण करणं. आता साहित्यामध्ये बघा पाणिनी नाही का अष्टदायी साहित्य लिहिलेलं आहे, भासा यांचं नाही का स्वप्न वासवदत्त आहे, कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे, बौद्ध साहित्याला नाही का त्रिपिटिका आलेले आहेत, त्यातलं मध्ये का अभिधम पिटिका आहे ना हे तिसरं बौद्धची काउन्सिल झाली ना अशोका त्याच्या अंडर लिहिले गेलेले. आता जैनाची पण काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, दशवैशिकालिक, उपासक दशांग, नंतर आचार रंगसूत्र आणि भगवती सूत्र वगैरे असे काही ग्रंथाचे नाव आहेत. आता कला आणि स्थापत्य याच्यामध्ये मौर्यकालीन का घोटाई म्हणजे असे खूप घासून वगैरे केलेले वगैरे. आता यक्षी यांची चित्र, आता इथे तुम्ही हे चित्र पाहाल की हे खूप घासून वगैरे म्हणजे एकदम शाईन वगैरे दिसते याच्यातून तुम्हाला कळत. आणि हे दिदारगंज म्हणजे बिहारमध्ये नाही का हे चौराधरणीची म्हणजे एक मूर्ती आहे चौराधरणीची, त्यावरून हे कळत तुम्हाला ती कशी घासून म्हणजे एकदम अशी शाईन त्याला आणले लक्षात ठेवा त्या काळातली. नंतर सम्राट अशोकाचे स्तंभ आहे बघा, रामपूर आणि लौर्या नंदगड इथे काही स्तंभ आहेत ना त्याच्यावर नाही का सिंहाची शिल्पकृती, त्याच्यावर सिंह होते. सांकाशा इथलं एक स्तंभ आहेत ना त्याच्यावर नाही का हत्तीची मूर्ती होती म्हणजे हत्तीची शिल्पकृतीवर ही केलेली. सारनाथ इथं नाही का स्तंभावरील 4 सिंह आहेत म्हणजे जे आपले पैसे वगैरे नाही का ते सारनाथचे 4 सिंहाचे शिल्प, तेच आपल्या भारताचे राष्ट्रीय बौद्ध चिन्ह आहे कळलं. नंतर मौर्यकालीन स्थापत्य मध्ये नाही का कोरीव लेण्या पण होत्या, त्या लेण्यामध्ये नाही का बारबारा नागार्जुन जे टेकड्यावर लोणी आहेत ना ते फेमस आहेत ना कालनीचे करता येतात. अशा प्रकारची भारतातच पहिलीच कोरीव लेण्याची तिथं पहिलीच आठवतात. आता वेष्टी एक शब्द महत्त्वाचा लक्षात ठेवा, प्रजाजनांना नाही का श्रम रूपात म्हणजे कष्ट करून जर एखादं कर जर चुकत असेल त्याला वेष्टी म्हणायचं लक्षात ठेवा. आता दिदारगंज हे पण हे ऑलरेडी सांगितलं मी. नंतर आता पुढचं समाज जीवन कसं होतं मौर्याच्या काळात लक्षात ठेवा. आता चातुर्वर्ण्य जे पद्धत होती ना तू दृढ झालेली होती, तर व्यवसाय
जे व्यवसाय वगैरे होते ना ते समाजात नाही का त्याचं म्हणजे चातुर्वर्ण्य सिस्टीम होती, पण व्यवसायावर आधारित नाही का समाजामध्ये 7 जातीत वगैरे असं किंवा वर्गीकरण वगैरे नाही का हे मेगास्थांनी केलं होतं. आणि असं म्हणतात की मेगास्थानी जाती आणि व्यवसाय वगैरे याच्यात कन्फ्यूज झाला होता असं लक्षात ठेवा. याच्यावर MCQ आलेलं लक्षात ठेवा. नंतर आता पुढचे महत्त्वाचं ते मौर्यकालीन भारत. आता पुढचं आलं मौर्याच्या नंतर, आता मौर्यकालीन भारत बघितलं त्याच्यानंतर मौर्योत्तर भारत आपल्याला बघायचं आहे. मौर्याच्या नंतरचा शुंग. आता शुंग साम्राज्य. आता राजधानी पाटलीपुत्र असले तरी नाही का पुष्यमित्र, मी सांगितलं ना शेवटच्या याला पुष्यमित्रांनी मारलं होतं. त्यांनी काय केलं विदेशी म्हणजे ती मध्य प्रदेशमधलं दुसरी राजधानी इस्टॅब्लिश केली आणि पुष्यमित्र शुंग हा पराक्रमी आणि महत्त्वाकांक्षी होता लक्षात ठेवा. आता डिमेट्रेस हा ग्रीक राजाने काय केलं आक्रमण केलं आणि त्याला नाही का ह्यांनी शौर्याने परतून लावलं होतं कोणी शुंगाने. त्याच्यामुळे नाही का डिमेट्रस याच्या परावाचा उल्लेख नाही कालिदासाने काय केले मालिका विघ्निमित्र या नाटकात पण लिहिलेलं लक्षात ठेवा. आता भाना भट्ट नाही का याचं हर्षचरित्र हे पुस्तक होतं लक्षात चरित्र. नंतर आता सातवाहन साम्राज्याचा उदय. आता जसं उत्तरेकडे मौर्याच्या नंतर नाही का शुंग डायनेस्टी उदय झाली ना, तर दक्षिणेकडे होते ना सातवाहनाची सत्ता उदय झाली लक्षात ठेवा. तर यांची राजधानी का पैठण नगर ही सातवाहनाची राजधानी होती. आता जुन्नरजवळ नाही का नाणेघाट जुन्नरजवळ इथं पुण्यापासून तिथं नाही का सातवाहनाचा पहिला राजा सिमुक याचा उल्लेख आहे लक्षात ठेवा. नंतर सातवाहनाचा जो राजवंशी सतकर्णी ना, तर हल आणि गौतमीपुत्र सतकर्णी नंतर यशश्री सतकर्णी असा याचा महत्त्वाचा राजा होऊन गेले लक्षात ठेवा. नंतर सतवाहन होता ना याच्यामध्ये नाही का सम्राट गौतमीपुत्र सतकर्णी याची जी माता होती किंवा आई होती ना ती गौतमीपुत्र बालश्री हिची नाही काय केले नाशिक इथे नाही का शिलालेखात नाही का स्वतःच्या मुलाची प्रशंसा केलेली लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये नाही का तिने काय केलेलं आपल्या मुलाचा उल्लेख करताना लक्षात ठेवा कसं लिहिलेलं आहे की शकपहल वयन निसुदान, म्हणजे काय की शक पल्लव आणि ग्रीक यांचा निर्दालन म्हणजे त्यांना हरवणारा वगैरे. नंतर सातवाहन कुल यश प्रतिष्ठापना कर, म्हणजे सातवाहनाची कुलाची यशस्वी प्रतिष्ठापना करणारा. नंतर त्रिसमुद्र तोपीय पितावाहन, म्हणजे ज्याचे घोडे नाही का तिन्ही समुद्राचे पाणी पिलेले वगैरे असा उल्लेख लक्षात ठेवा. नंतर या उल्लेखावरून आपल्याला कळलं की गौतमीपुत्र सतकर्णीची यांनी नाही का त्याचं मांडलिकत्व म्हणजे त्याच्याखाली खूप सारे राजे नाही का यांनी स्वीकारलेलं होतं कळलं. आणि त्यावेळेस नाही का अशी प्रथा होती की आईच्या नावावरून नाही का राजे नाव घ्यायचे. तर गौतमीपुत्र सतकर्णीमध्ये त्याच्या आईचं नाव गौतमी होतं. नंतर वशिष्ठपुत्र वगैरे असे कळलं तुम्हाला. आता जाती व्यवस्था साहित्य आणि वगैरे कसं होतं. आता पॅरिप्लस ऑफ द इरेथ्रेन्सी या ग्रंथात नाही का ग्रंथात तगर किंवा तेर प्रतिष्ठान वगैरे येथे उल्लेख आहे यांचा उल्लेख आहे लक्षात ठेवा. आणि एक 17वा जो सातवाहनाचा राजा होता ना त्यांनी काय केले गाथा सप्ती हल नावाचा राजा होता त्यांनी गाथा सप्तशती हे लिहिलेलं पुस्तक आहे. आता त्याचा मंत्री होता बघा गुणाढ्या, यांनी काय केले प्राकृत भाषेत नाही का बृहत कथा हे लिहिलेले आणि बघा कथांत्र हा नाही का सर्व वर्मनाने लिहिलेलं लक्षात ठेवा हे पुस्तक हे. आता हे जोड्याजोळात वगैरे लक्षात ठेवा. नंतर अजिंठा बघा माहिती आपल्याला अजिंठा इथं नाही का विश्वविख्यात लेण्यापैकी 8, 9, 10, 11, 12 आणि 13 नंबरची लेणी ना ही सातवाहनाच्या काळात आली लक्षात ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. 8, 9, 10, 11, 12 आणि 13. विशेष म्हणजे भारतीय चित्रलेखेपैकी नाही का जे प्राचीन असलेले चित्रलेख आहेत ना म्हणजे चित्र वगैरे ते 9 आणि 10 लेण्यामध्ये होती आणि ती नाही का देखील म्हणजे याच्याच काळातली कोणाच्या सातवाहनाच्या काळातली. नंतर आता इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडात जो राजा होऊन गेला ना पुळमावी याच्या नाही का मुद्रेजवळ नाही का जहाजाची ही चित्र होती. ह्या मुद्रेजवळ जे चित्र होते ना ते सातवाहन काळातील समुद्र मार्गाने चालणाऱ्या व्यापाराचे निर्देशांक लक्षात ठेवा. आता जे सातवाहन होते ना त्यांच्या काळात जे नाणे होते त्यांची ही शिष्याची नाणे लक्षात ठेवा. शिष्य म्हणजे काळे नाणे असल्यासारखं होतं त्यांचे जहाजाचे चित्र वगैरे अशी होती. आता भारतीय इतिहासातील नाही का पुढचं एक नवी पर्व. आता जसं मौर्य वगैरे यांचा उदय झाला मौर्याच्या नंतर मग दक्षिणेकडे काही सातवाहन वगैरे यांचा उदय झाला, नॉर्थकडे शुंग डायनेस्टी वगैरे यांचा उदय झाला. तसं नाही का काही राजे नाही का भारताच्या बाहेरून आले होते तर त्यांच्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवा ISPK अशी एक ट्रिक लक्षात ठेवा. I म्हणजे इंडो ग्रीक, S म्हणजे शका, P म्हणजे पार्थियन्स आणि K म्हणजे कुशाण, म्हणजे ह्या सिक्वेन्सने आलेले आहेत ते लक्षात ठेवा. आता आपण एक एक पाहू. आता इंडो ग्रीक शक आणि कुशाण. आता इंडो ग्रीक होते ना हे वायव्य भारताचे नाही का ग्रीक 17 होते ना ते इंडो ग्रीक असे म्हणत. वायव्य भारतातले जे ग्रीक होते 17 त्यांना इंडो ग्रीक म्हणत. इंडो म्हणजे इंडियन आणि ग्रीक म्हणजे ग्रीक असं इंडो ग्रीक असल्यासारखं होतं. आता भारतीय परंपरेत नाही का त्यांचा उल्लेख नाही का यौवन असा केलेला लक्षात ठेवा. आणि जे कोण बनेगा करोडपती ना याच्यामध्ये हा क्वेश्चन नाही का विचारलेला आहे की यौवन कोणाला म्हणायचे लक्षात ठेवा. तर हे ग्रीकांना म्हणायचे हे नाव लक्षात ठेवा. आपल्याला पटकन विचारायला लक्षात येणार नाही यौवन कोणाला म्हणायचे ते ग्रीकांना म्हणायचे. नंतर त्यांचाच एक सेल्युकस निकेटर हा पण इंडो ग्रीक होता. तर त्यांनी काय केलं वायव्येकडील नाही का बॅक्ट्रिया प्रांतातील इंडो ग्रीकचा हा राजा होता. तर बॅक्ट्रियाचा राजा होता ना डिमिट्रियस यांनी काय केलं इसवी सन पूर्व 180 मध्ये नाही का भारतावर आक्रमण केलं आणि त्यांनी काय केलं तक्षशिला जिंकून घेतलं. आपल्याला माहिती आहे तक्षशिला काय होतं कांधारची राजधानी होती आणि त्यांनी स्वतःची राजधानी होती ना
सायकल किंवा सियालकोट वगैरे इथं उभारली नंतर. आता इंडो ग्रीक जे राजे होऊन गेले ना, त्यांनी काय केलं, इंडो ग्रीकचा इतिहास हा प्रामुख्याने नाही का त्यांच्या नाण्यावरून आपल्याला समजतो. आता नाण्यावरील नाही का त्यांचे ठसे, मजकूर, राजाचित्र, देवताचित्र वगैरे हे नाविन्यपूर्ण गोष्टी ना त्यांच्या भारतीय जी नानक परंपरा वगैरे नाही का ती पुढं तशी देणगी भेटलेली भारतीयांना, ती भारतीयांना पुढं तशी कॅरी फॉरवर्ड केली. आता शक होते बघा, शक हे मध्य आशियातून आलेले होते बघा. बॅक्टेरियातील जे बॅक्टेरिया वगैरे हे होतं ना, एक राज्य होतं, तिथले ग्रीकांना हुसकून नाही का लावून नाही त्यांनी आपले राज्य प्रस्थापित केले होते. त्यांच्या वस्तीस्थान होतं ना ते पुढं शकस्थान म्हणजे शिस्तान अशा नावाने ओळखलं जायचं. आता भारतात जो पहिला शक राजा होता ना त्याचं नाव होतं मोयस किंवा मोग असं होतं. त्यांनी काय केलं, गांधार आणि पंजाब हे प्रदेश जिंकून घेतले होते आणि आपल्या राज्यात इन्क्लूड केले होते. त्याच्यानंतर आलेले शक होते ना तेवढे राजांच्या दुर्बलतेमुळे काय झालं, पहलव हे राजा होता पहलवाचा, ते कोण होता, गोंडोफरसने, त्यांनी काय केलं, यांचा पराभव करा आणि त्याच्यामुळे जे शक होतं त्यांची सत्ता भारतातली संपली. आता शकातला एक महत्त्वाचा राजा लक्षात ठेवा, रुद्रदामन. आता हा जास्त फेमस कशामुळे, कारण हा गुजरातमधील किंवा सौराष्ट्रातली जुनागड इथे शिल्लक नाही का त्याचा उल्लेख आहे. आणि त्यांनी काय केलं तर एक मौर्याच्या काळामध्ये नाही का एक सुदर्शन तलाव होता आणि त्या तलावाची नाही का दुरुस्ती या रुद्रदामननी केलेली, त्याच्यामुळे हा खूप फेमस आहे. नंतर कुशाण बघा, आता पुढचा कुशाण खूप इम्पॉर्टंट येते आणि कुशाणमधला बी कनिष्का. आता सांगतो मी बघा, इंडियामधला जर कुणी जर सिल्क रोड कंट्रोल जर करत असेल तो एकच राजा होता कनिष्का. आणि आपल्या इंडियामधून जर कुणी चायनावर जर आक्रमण केलं असेल तो एकच राजा होता कनिष्का बघा. यांनी त्यावेळेस चायनावर आक्रमण केलं लक्षात ठेवा. मध्य आशियातील बॅक्टेरिया होते एक स्थान आहे, तिथून आलेल्या नाही का कुशनांनी काय केलं, इंडो ग्रीकांचा प्रदेश म्हणजे पहिल्यांदा इंडो ग्रीकांना हरवलं, त्यांनी काबीज केला. त्यांनी नाही का ग्रीकाच्या संस्कृतीचा अंगीकार केला. शकांनी का नंतर शकांना त्यांनी काय केलं, दक्षिणेकडे हुसकवल्यानंतर कुजुल कडफिसिस या कुशलांच्या प्रमुखाच्या नेतृत्वाखाली त्यांनी काय युएची टोळीचा एकत्र आल्या व त्यांनी एक नाही का हिंदुकुश पर्वताच्या वायव्य भारतात आणले. त्यांनी स्वतःचं एक नाही का स्वतःला बॅक्टेरियाचा राजा घोषित केलं आणि त्यांनी स्वतःची सत्ता काबूल ते काश्मीरपर्यंत प्रस्थापित केली. अशा रीतीने कुशांची सत्ता स्थापन झाली. आता ही माहिती नाही का आपल्याला कुठून भेटते, चीन, ग्रीक, रोमन वगैरे यांच्या साहित्यातून भेटते. आता भारतीय साहित्यामध्ये नाही का कुशलांचा उल्लेख तुखार किंवा तुषार असा केलेला आहे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. विचारू शकतात की भारतीय साहित्यामध्ये नाही का तुषार किंवा तुखार असा उल्लेख कोणाचा आहे, तो लक्षात ठेवा कुशलांचा आहे. आता कुशलांचं साम्राज्य कसं होतं, क्षत्रपामधील प्रमुख असा ते स्वतःला म्हणून घेत आणि ते राजाधिराज महाराज अशा पदव्या स्वतःला लावून घेत. राजा हा ईश्वराचा अंश आहे ही कल्पना नाही का कुशनांच्या नाण्यावरील लेखनामधून आपल्याला कळते आणि ते स्वतःला नाही का देवपुत्र हीच नंतर अशोक वगैरे नाही का यांनी पुढे कॅरी फॉरवर्ड केल्यासारखी वाटते. नंतर देवपुत्र असे म्हणत अनेक म्हणजे अशोकाचीच यांनी घेतलेल्यासारखी होते की देवपुत्र वगैरे अशी. नंतर अनेक शक राजांनी का पराभूत करून नाही का त्यांनी काय केलं, अनेक शक राजांना पराभूत केलं करून नाही का कनिष्कांनी काय केलं, सम्राट एक मोठं एक पदवी मिळवली. आणि त्यांनी काय केलं, काबूलपासून ते पाटलीपुत्रापर्यंत व काश्मीरपासून ते माळव्यापर्यंत कुशाण साम्राज्य उभारले. त्यांनी काय केलं, चीनवर देखील दोनदा आक्रमण केलं. मी सांगितलं तुम्हाला भारतातला असा एकटा राज्य केलं चीनवर पण आक्रमण केलं होतं. कनिष्काने काय केलं, त्याची राजधानी होती लक्षात ठेवा पुरुषपूर किंवा पेशावरचे आजचं ना पेशावर त्याची राजधानी होती किंवा मथुरा, अशा दोन राजधानी होत्या. त्यांनी काश्मीरमधील मध्ये का कुंडावलन इथे नाही का तिथलं एक विहिरात आहे, तिथे चौथी बुद्ध परिषद भरवली लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण पहिले अजातशत्रूंनी भरवली, दुसरी काले अशोकानी, तिसरी आपल्या अशोकानी, चौथी लक्षात ठेवा कनिष्कांनी ही भरवलेली काय बुद्ध धर्म परिषद. आता जो कुशाण होता ना त्या शेवटचा राजा होता ना तो वासुदेव होता त्या राजाचं नाव. नंतर पुढचं महत्त्वाचं आता गुप्त साम्राज्य. आता गुप्तामध्ये लक्षात ठेवा हे कोणी इस्टॅब्लिश केलं आहे, श्रीगुप्त हा याचा गुप्ताचा वंशक आणि तो संस्थापक होता गुप्त साम्राज्याचा. आता ह्या साम्राज्याचं रूपांतर नाही का रूपांतर करण्याचं श्रेय पहिला जर कोणाला जात असेल तर पहिलं श्रेय नाही का तो पहिला चंद्रगुप्त वगैरे होता ना त्याला जातं. आणि तो काय करायचा, त्यांनी काय केलं होतं, महाराजाधिराज ही पदवी घेतली होती. आणि तो लिच्छवी या कुळातील नाही का कुंभार देवी हिच्यासोबत त्यांनी विवाह केला नाही का राजकीय दृष्ट्या त्याला खूप सारा फायदा झाला होता. आता त्याच्याच काळात नाही लक्षात ठेवा मेहरौली एक लोहस्तंभ आहे आणि याला आजपर्यंत गंज आलेला नाही, हे साहित्यातील महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळातलं आहे. नंतर पहिला चंद्रगुप्त होता त्याचा पुत्र होता तो कोण होता, समुद्रगुप्त होता ना. त्याने आपल्या नाण्यावरच नाही का सर्व राजोच्छत्ता म्हणजे काय सर्व राजांचा संज्ञा किंवा संपुष्टात आणणारी संज्ञा संपुष्टात आणणारा असं म्हणायचं त्याला. आता एक अलाहाबादमध्ये नाही का अशोक जे स्तंभ आहे ना तिथं नाही का समुद्रगुप्ताची एक सविस्तर प्रशस्ती कोरलेली, ही प्रशस्ती म्हणजे त्याला अलाहाबाद प्रशस्ती म्हणतात. या कारकिर्दीची माहिती देणारा लेख पण इथे त्या प्रयाग प्रशस्ती या नावाने ती ओळखली जाते. आता याच्यामध्ये नाही का स्तंभावर पहिले अशोकाच्या
जे धम्म विजय वगैरे याचं महत्त्व सांगणारा लेख होता आणि त्याच्या खालीच नाही का जे समुद्रगुप्त आहे ना त्याच्या दिग्विजयाचं वर्णन करणारा प्रशस्ती लेख आहे. म्हणजे हे एक विरोधाभासक असल्याचं म्हणावं लागेल. पण लक्षात ठेवा एकाच जागेवर दोघांनीचं हे. आता समुद्रगुप्ताने काय केलं तर बघा वाकटक, फक्त वाकटक त्यांनी सोडलं होतं, बाकी सगळे दक्षिणेपर्यंत नाही का पार कांचीपर्यंत त्यांनी आपले सगळे प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणले होते. त्यांनी जिंकलेल्या प्रदेशाकडील पलीकडे राजांना मांडलिक बनवले, म्हणजे स्वतःच्या अंडर आणलं होतं. या मांडलिक राजाकडून तो खंडणी वगैरे घेऊन नाही का त्यांना आपले सार्वभौमत्व मान्य करायला लावत असं. त्याच्या नाण्यावर नाही का विणावादक म्हणजे वादवणाऱ्या वगैरे अशी प्रतिमा असं होती. आता याचाच पुत्र होता दुसरा चंद्रगुप्त, हा खूप फेमस आहे. दुसरा चंद्रगुप्त यांनी काय केलं शकाचा पराभव केला आणि स्वतःला विक्रमादित्य ही पदवी घेतली. लक्षात ठेवा विक्रमादित्य आहे ना दुसरा आहे, आपल्या ऑप्शनमध्ये पहिला वगैरे देतात तर हा दुसरा आहे विक्रमादित्य. त्यांनी आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह नाही का दक्षिणेतील वाकटक याच्यासोबत लावून दिला. त्याचा वाकटकचा जो राजा होता ना त्याचा दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला आणि वाकटकासोबत त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध विस्थापित केले. आता याच्या जो चंद्रगुप्त दुसरा आहे ना याच्या नाही का दरबारात नवरत्न होती. ते कोण लक्षात ठेवा. धन्वंतरी म्हणजे वैद्यासाठी होतं, क्षपानक म्हणजे फलज्योतिषी होता, अमरसिंह हा कोशाकर होता, शंकू होता शिल्पज्ञ होता, वेताल भट्ट हा मांत्रिक होता, घटकरपूर हा स्थापती लेखक होता, कालिदास होता तो महाकवी होता, नंतर वराहमीर होता ना तो खगोलशास्त्रज्ञ होता आणि वररुची हा कोण होता वैयकर्णी होता. लक्षात ठेवा. आता याचा पुत्र होता बघा नंतर कुमारगुप्त. आता कुमारगुप्त आहे ना हा फेमस कशासाठी आहे, यांनी काय केलेलं माहिती आहे कुमारगुप्तांनी का आजचं जे नालंदा युनिव्हर्सिटी ना ही यांनी बांधलेलं. लक्षात ठेवा. आता दुसऱ्या चंद्रगुप्ताचा पुत्र होता तो कुमारगुप्त. याच्या काळात नाही का आशियातील हुनांना भारतावर आक्रमण केली होती आणि कुमारगुप्तांनी काय केलं तर आक्रमण थोपवलं होतं. पण त्याच्यानंतर जे गुप्त वगैरे आले ना तेवढे काही शूरवर नव्हते, त्याच्यामुळे ना काय झालं इथून पुढे गुप्ताचं जे साम्राज्य ना ते तेवढं ॲक्टिव्ह राहिलं नाही. आता गुप्तकालीन राज्यव्यवस्था किंवा लोकजीवन कसं होतं बघा. आता त्यावेळेस नाही का एक लक्षात ठेवा नाव लक्षात शुआन शॉंग हा चीनी प्रवासी नाही का त्याच्या वृत्तानुसार गुप्त साम्राज्यातील वायव्येकडील प्रदेशात ऊस गहू पिके वगैरे किंवा मगध व त्याच्या पूर्वेकडील भातशेती होती असं ते नाव लक्षात ठेवा. ते याच्या काळात आलेलं आहे युआन शॉंग. नंतर उत्कृष्ट कलाकृती म्हणजेच कालिदासन नाही का शाकुंतलम हे नाटक नाही का याच काळात लिहिलेलं गेलं. लक्षात ठेवा. नंतर मानवी शरीरकृती ना हीच याच काळात एक केंद्रबिंदू बनली. याच्या अगोदर नाही का जे मनुष्याचे पुतळे वगैरे किंवा चेहरे वगैरे देवींचे वगैरे किंवा देवी देवताचे चेहरे वगैरे असे क्लिअर नव्हते किंवा तसे कुणी केलेले नव्हते. पण याच्यानंतर आजचे जे देवी वगैरे कसे दिसतात काय ना हे त्याच काळात ज्या मूर्त्या वगैरे बनल्या आणि तशाच ते कंटिन्यू राहिले. लक्षात ठेवा. म्हणजे भारतातील मूर्तिविज्ञानाचा पायाच इथे रचला गेला. इव्हन जे आपलं टेम्पल आर्किटेक्चर वगैरे हे सगळं पूर्ण इथून हे आलं आणि याच्यामुळेच नाही का गुप्ता पिरियडला याला गोल्डन एज म्हणतात. लक्षात ठेवा. नंतर सारनाथ देवगड अजिंठा वगैरे अशा अनेक ठिकाणी शिल्प आली. नंतर याच्यानंतर पुढचा पिरियड होता तो वर्ध सम्राज. आता याचा जो राजा होता त्याचं नाव आहे हर्षवर्धन. आता पुष्यभूती हा नाही का वर्धन राज घराण्याचा मूळ पुरुष होता. लक्षात ठेवा. आता हर्षवर्धनाच्या दरबारी असणारे एक कवी होता. लक्षात ठेवा. बाणा भट्ट यांनी लिहिलेलं नाही का हर्षचरित्र हे पुस्तक फेमस आहे. लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं त्याच्यात नाही का हर्षवर्धनाच्या काळात एक चीनी प्रवासी येऊन गेला होता. लक्षात ठेवा. ह्यून स्वांग किंवा झुंग झँग असं त्याची भरपूर नाव आहेत. लक्षात ठेवा. तर त्यांनी प्रवासवर्णन नाही का बरीच माहिती लिहून ठेवलेली. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीतच नालंदा वल्लभी वगैरे विद्यापीठात नाही का जगातली श्रेष्ठ विद्याकेंद्र बनली. बाहेरून लोक पण इथं शिक्षणासाठी यायचे. आता कारकोट हे साम्राज्य लक्षात ठेवा. आता काश्मीरमधील नाही का होऊन गेलेल्या साम्राज्य घराण्यापैकी इसवी सन सनाच्या नाही का 7वे ते 9व्या शतकामधील नाही का कारकोट घराण्याचा उल्लेख नाही का याच्यामध्ये युआन शॉंग यांनी केलं. लक्षात ठेवा. हे कुठले कारकोट काश्मीर के लक्षात ठेवा काश्मीरमधले. आता कल्हाना एक लेखक आहे त्याने काय केले एक रंगनी याच्यामध्ये नाही का या घराण्याचा सविस्तर म्हणजे कोणते राजे कुठले होते काय होते असा सविस्तर उल्लेख लिहून ठेवला आहे. नंतर दुर्लभ वर्धन हा कारकोट घराण्याचा नाही का संस्थापक होता. हे नाव लक्षात ठेवा. संस्थापकाचे नाव बहुतेक वेळा विचारतात कधी जोड्यात वगैरे. त्याचं साम्राज्य नाही का नर्मदेपासून ते तिबेटपर्यंत पसरलेले होते. आणि व्यापार बघा आता हे वर्ष नाही का हे व्यापार वेगळे म्हणजे हेच चॅप्टरमधलं ते व्यापारासाठी नाही का महाराष्ट्रात लक्षात ठेवा. महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी नाही का महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापाऱ्यांनी नाही का वस्तूंची कोठारे तेर नेवासा भोकरदान कोंडापूर सन्नती या ठिकाणी होती असे लक्षात ठेवा. आणि सोपार आणि कल्याण होती ना ही बंदरे भारताचा रोमसोबत व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. लक्षात ठेवा. तर हे महत्त्वाचं आहे खूप की कोठारे कुठे होती तेर म्हणजे हे उस्मानाबादकडे तिकडे नेवासा भोकरदन कोठारवन वगैरे आणि सोपारा आणि कल्याण वगैरे असं लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे नाही का आपण आयनसेट म्हणजे ऑलमोस्ट कव्हर केलेले. आता याच्यानंतर नाही का थोडा फार जो पोर्शन वगैरे राहिलेला आहे तो आपण उद्या घेऊ आणि त्यासोबतच नाही का मिडिएवल हिस्ट्री वगैरे उद्या घेऊ. कळालं.